धाराशिवच्या रेल्वे स्टेशनला येतो त्यावेळेस जनरल डब्याची जी अवस्था असते ती अतिशय बघवत नाही। म्हणजे त्याच्या बाबतीत नेमकं माणसंच प्रवास करतात का जनावर प्रवास करतात अशी अवस्था त्या जनरल डब्याची झालेली आहे। महात्मा गांधीजींनी सांगितलं की खरा ग्रामीण भारत हा गावात राहतो, त्या सामान्य माणसाचा विचार करून देश चालवणं आपण अपेक्षित आहे। बुलेट ट्रेन झालं, वंदे भारत झालं, ठीक आहे, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण या जनरल डब्यामध्ये प्रवास करणाऱ्या लोकांची व्यथा, अवस्था, परिस्थिती आपण त्या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे। आपण त्यांना सुद्धा माणूस म्हणून त्या ठिकाणी त्यांचं जाणं, त्यांचा प्रवास त्या ठिकाणी मान्य करणं गरजेचं आहे आणि जनरल डब्याची सुद्धा तेवढ्या प्रमाणात संख्या वाढवणं गरजेचं आहे, त्यांचा प्रवास सुसह्य करणं गरजेचं आहे। कारण जनरल डब्यामधल्या एखाद्या माणसाला जर बाथरूमला जायचं असेल तर अर्धा तास त्याला राहिलेल्या ठिकाणापासून निघावं लागतं, तेव्हा त्याची बरोबर अर्धा तासानं तो त्या इच्छित स्थळी पोहोचतो। इतकी दुरावस्था त्या जनरल डब्याची झालेली आहे। माझ्याकडे आलेल्या रेल्वे गाडी आली बिदरवरनं की अक्षरशः जनरल डब्यामध्ये घुसण्यासाठी लोकांनी मधनं दरवाजे बंद केलेले असतात, ही लोक बाहेरून वाजवत असतात की उघडा उघडा दार उघडा, अशी बिकट अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। तर आज ओमराजे निंबाळकर यांनी सभागृहात रेल्वे मंत्री यांना चांगलंच घेरलं। तर सोलापूर, तुळजापूर आणि धाराशिव या रेल्वे मार्गाची घोषणा 2014 साली करण्यात आली। आता या गोष्टीला तब्बल 10 वर्ष झालेली आहे, तरी सुद्धा या रेल्वे मार्गाची गती जशी पाहिजे तशी झाली नाही आणि याचं काम तुम्ही लवकरात लवकर करावं अशी मागणी रेल्वे मंत्री यांच्याकडे त्यांनी दिलेली आहे। त्यानंतर त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे एक मागणी केली। धाराशिव हा जिल्हा आकर्षित जिल्हा आहे आणि या जिल्ह्यासाठी रेल्वे मार्ग मंजूर झाला, पूर्ण झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। त्यानंतर ते असंही म्हणाले की लातूरमध्ये एक नवीन फॅक्टरी आहे, तिचं दरवर्षी उद्घाटन होतं, आता तर हे दुसरं उद्घाटन आहे, तर तुम्ही नुसतं उद्घाटन करून बेजार आहात। झालं 2 वर्षापासून त्या फॅक्टरीतून एक डब्बा सुद्धा बाहेर पडलेला नाही, तर या वर्षात नुसतं त्याचं 2दा उद्घाटन झालं असंही ते यावेळी म्हणालेले आहे। आणि तुम्हाला जे काय करायचं असेल ते फक्त निवडणुकीच्या पुरतं आणि उद्घाटनाच्या पुरतं मर्यादित ठेवू नका, तर त्याचं काम तुम्ही लवकरात लवकर करावं अशी त्यांनी रेल्वे मंत्र्यांकडे मागणी घातलेली आहे। लातूरची एक रेल्वे फॅक्टरी आहे, प्रत्येक निवडणुकीचं वर्ष आलं की त्या फॅक्टरीचं उद्घाटन होतंय। आता मला वाटतं दुसरी वेळ आहे या फॅक्टरीचं उद्घाटन व्हायची, पण अजूनपर्यंत त्या लातूरच्या कोच फॅक्टरीमधून तयार झालेला डबा काय बाहेर पडलेला नाही अजून। उद्घाटन मात्र 2 वेळेस झालंय। त्यामुळं जे काही करायचंय ते नुसतं फक्त निवडणुकीच्या पुरतं, उद्घाटनाच्या पुरतं मर्यादित न राहता आपण जी घोषणा, जे आश्वासन त्या ठिकाणी त्या भागातल्या जनतेला दिलंय ते आश्वासन पूर्ण होण्याच्या दृष्टीनं लवकरात लवकर डब्याची निर्मिती त्या ठिकाणी त्या रेल्वे कोच फॅक्टरीमधनं लातूरच्या व्हावी ही सुद्धा कळकळी। असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।